सारखा नेता गमावणं ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी. दादा तुमचा हा निर्णय चुकला, माघारी या. अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भाऊ. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रामध्ये बुडवा. विधिमंडळामध्ये रोहित पवारांची मागणी, तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोक प्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ आदीही तटकरेंना अश्रू अनावर. पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण. तुषार दामगुडे बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप. घटनेचा व्हिडिओ समोर. महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय. गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये. काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. तुषार दामगुडेच्या अटकेची मागणी. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. राज्याच्या भाजप कार्यकारिणीची उद्या घोषणा होणार. सूत्रांची माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार. रवींद्र चव्हाणांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद.